हा, झालेतच सगळे जॉईन. हा, तर ते आकाश कोणतं तर चिदाकाश सच्चिदानंद रूपी आकाशात सोहम हंसा पक्षाभ्याम संचरिसी आकाशे. सहा अहम असा अभ्यास आणि अहम सहा असा दोन्ही पद्धतीने आत्मानंदाचा म्हणजे वेदांताचा अभ्यास करावा लागतो किंवा सच्चिदानंदाचा सुद्धा जाणून घ्यायला लागतं. ते डिटेलमध्ये आपण आत्मानात्म व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये पाहिलंय थोडस. ते पण डिटेल नाहीये म्हणा, पण बऱ्यापैकी पाहिलंय. तर सहा अहम अभ्यास म्हणजे सहा म्हणजे तो म्हणजे परमात्मा, सर्वव्यापी परमात्म्याचे जे गुण आहेत ते बाजूला करत जाऊन त्याचं मुळाशी पोचलं तर फक्त सच्चिदानंद स्वरूप तो आहे. आणि तो सहा झाला म्हणजे त्वम अशी त्या तत्पदार्थ ज्याला म्हणतात तो झाला. आणि नंतर अहम म्हणजे मी. मग माझं पण गुणाचे सगळे बाजूला एक एक करत गेलं की उरलं ते आत्मतत्व सच्चिदानंद. मग मी पण सच्चिदानंद आणि तो पण सच्चिदानंद म्हणजे आम्ही एक होत हा बोध झाला. हा सहा अहम सोहम बोध झाला. हमसहा मध्ये अहमची शुद्धी आधी आहे आणि मग तेच अहम तत्व सर्वत्र पसरलेलं परमेश्वर रूपानेही तेच आहे म्हणजे अहमसा. तर अशा दोन्ही पद्धतीने त्या आनंदात विहार करणारे असे मोठे महाराज आहेत असं त्या आरतीत आले. तसं एकनाथ महाराज सांगतात की बाकी सगळ्यांसाठी जगदंबर आहे, पण मला मात्र तर सच्चिदानंदात खेळणं तू दिलेलं आहेस असं ते म्हणतात. आणि त्याच्यामुळे मला प्रियकर बनवलेलं आहे. कुळदेव्या केलं मला प्रियकर म्हणजे ईश्वराचाही प्रिय मला बनवलेलं आहे. आता पुढे ते सांगतात, ते जय जय जगदंबा उदो म्हणे ग्रंथारंभा श्रीरामकथेची शोभा अतिवल्लभा मज लागी. म्हणजे त्याच जगदंबेनी उदो म्हणून म्हणजे तिनेच या ग्रंथाचा आरंभ केलाय आणि रामकथेची शोभा मलाही अत्यंत प्रिय आहे, वल्लभा म्हणून म्हटलेलं आहे. आता पुढे सांगतात, तेच भावार्थ रामायण तुझं करता निरूपण न्यूनते ते करीन पूर्ण कथा संपूर्ण संपादी. तेच आता ते भावार्थ रामायण मी तुलाच सांगतोय म्हणजे कुलदेवीलाच मी सांगतोय असं ते म्हणतायत. आत्मारामालाही ते सांगतायत. आणि ते हे करताना न्यून जे जे असेल ते मी पूर्ण करून कथा संपूर्ण सांगेन. म्हणजे जिथे जिथे गुढार्थ भावार्थ सांगायची गरज आहे ते सांगत, नुसतंच कथा सांगितली तर त्याचा भाव कळणार नाही. त्यामुळे ते जे न्यून आहे ते पूर्ण करीन मी, पूर्ण भावार्थासकट कथा मी सांगेन, ती तू संपादी म्हणजे तू सांगून घे माझ्याकडे. आता सद्गुरूंचं वंदन करतायत. आता वंदू सद्गुरु जो स्वानंद बोधे व्रजपंजरू ज्याचे नि हा संसारू होय सुखकारू तरणू पाया. जेणी मस्तकी ठेवता हात अहम भावा होय घात सोहम भावे होय प्राप्त दावी अप्राप्त अद्वयानंद. मग अशी आपण पाहिलं सोहम भाव म्हणजे सहा अहम असा भाव. हा नुसता गुरूंनी मस्तकी हात ठेवताच तो प्राप्त होतो आणि त्यांनी अद्वय आनंद अद्वैताचा जो आनंद आहे तो प्राप्त होतो. जनतेची जनार्दन जनार्दन सकळ जन एका जनार्दना शरण मी तू पण विराले. सगळ्या जनातच जनार्दन आहे. सगळ्या जनातच जनार्दन म्हणजे स्वामी जनार्दन स्वामी हे गुरु आहेतच. तसंच सर्व जनांना मारणारा म्हणजे त्यांचं स्थूल सूक्ष्म कारण देहाचा नाश करून त्यांना मुक्ती देणारा असा जनार्दन म्हणजे भगवान विष्णू. अशा दोन्ही रूपाने कृष्णम वंदे जगद्गुरु म्हणतात तसा तोही सद्गुरु रूप. त्यांच्यासाठी जनार्दन गुरु आणि ईश्वर हे वेगळे नाहीच. तर तेच त्यांना मी नमस्कार करतो म्हटले. एका त्यांना मी शरण जातो एका जनार्दना शरण मी तू पण विराले चिदन्वये. म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाचा विचार करता
मी आणि तू हे विरून गेलेलं आहे. म्हणजे एकरूप ते गुरूंशी झालेले आहेत. म्हणूनच ते कुठलेही पद लिहिताना एका जनार्दनी हे म्हटलेलं आहे. तेव्हा एकनाथ मी आणि जनार्दन ते वेगळं नाही. एका जनार्दनी म्हणजे एकच जनार्दन आहे, बाकी वेगळा एकनाथ नाहीच. हा एका जनार्दनीचा खरा अर्थ आहे. तर तसं ते एकरूप झालेले आहे. आणि जनार्दना पडिये एकपड म्हणजे जनार्दन हे तुम्ही एकनाथ म्हणूनच वाचा, किंवा एकपड म्हणजे तोच सच्चिदानंद म्हणून वाचा, किंवा एका पडिये जनार्दन म्हणजे एकमेव अद्वितीय परब्रह्म आहे तेच जनार्दन म्हणून वाचा, किंवा एकनाथ मी आहे तोच जनार्दन आहे म्हणून तुम्ही वाचा. स्वरूप एक नामे भिन्न, अनन्य शरण या नाव. शरणागती काय आहे? शरणागती म्हणजे इथे सांगितलेलं आहे की आपल्याला वाटतं की शरण म्हणजे कमीपणा घेतला, तर शरणागती म्हणजे एकरूपत्व आहे. हे थोडंच आधी आपल्याला समजायला कठीण जातं. शरणागती म्हणजे आपण नम्रपणा वगैरे घेतो, पण जेव्हा आत्मनिवेदन होतं, पूर्ण शरणागती म्हणजे आत्मनिवेदन आहे, तेव्हा ईश्वरच आपलं मन बनतो, किंवा ईश्वराच्या इच्छेने मी चालतो, म्हणजे ईश्वराची आणि माझी इच्छा वेगळी नाही राहिली, म्हणजे मी आणि ईश्वर यातला फरकच तिथे निघून गेला. पण तरीही मोठे महाराज जसं सांगतात दत्त महात्म्यामध्ये, की स्वामी सेवक हा विवेक ते महात्मे ठेवतात, दास्य भक्त जरी असले तरी. म्हणजे दास्य भक्तीतनं एकात्मभाव पोचला तरी, कारण त्यात आनंद आहे. ईश्वराशी एकरूप होण्याच्याही पुढची अवस्था आहे, की लीलेकरता वेगळं रूप आणि हा संबंध ठेवून तो आई मी मुलगा, किंवा तो मुलगा मी त्याचं आई किंवा वडील, हा भाव ठेवून ती भावासक्तीचा अनुभव घ्यायला संत महात्मे काहीतरी नात्यानी ईश्वराशी व्यवहार करतात. तर हेच आत्मस्वरूपशी एकत्व साधणं ही खरी शरणागती आहे. सर्व आत्मनिवेदन हे ते आहे. त्यालाच अनन्य शरण म्हटलेलं आहे. जन कारण ईश्वर आपलं मन होतं तेच इथे आलंय बघा. जनार्दन माझे मन, जनार्दन माझे नयन, जनार्दन वदते वदन, वक्ता वचन श्री जनार्दन. स्वतःचं अस्तित्वच नाही. म्हणजे आपुल्या बळे नाही मी बोलवत, सखा कृपावंत वाचा त्याची, हे तुकाराम महाराज जे म्हणतायत तेच नाथ महाराज इथे म्हणतायत, की जीवभावानी हे सांगणं शक्यच नाहीये. तो माझा जो सद्गुरू आहे तोच समोर येऊन तुम्हाला हे सांगतोय, हे नाथ महाराज सांगतायत इथे. पुढे ते म्हणतात, जनार्दन गतीची गती, जनार्दन मतीची मती, जनार्दन स्फुरे स्फूर्ती, सकळ व्युत्पत्ती जनार्दन, निजांगे जो सकळ जण, या लागी नावे जनार्दन, लिंग देहा करी मर्दन, या लागी जनार्दन व्युत्पत्ती व्याख्या. हे मगाशीच आपण पाहिलं ऑलरेडी, की सगळ्यांना जनांना मारतो म्हणजे सूक्ष्मदेह कारणदेह सगळ्याचा नाश तो करतो, म्हणूनही त्याला जनार्दन म्हणतात. हे आपण मगाशी पाहिलं. येथे तो करता मी अकर्ता, हेही बोलणे अतिमूर्खता, मी करता तो अकर्ता, हे परमूर्खता सोलीव. यापरी मी तू पण दूर दौडी जनार्दना बोलवी, भावार्थ रामायण कथा निरूपण चालवी. काही मी असंच वाचत जातो, जर काही अडलं तर मध्ये हात हे करा, कारण सोपं 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 आहे. म्हणजे जरी तो अर्थ एकत्वाचा जरी असला तरी सरळ शब्दात असल्यामुळे अजून एक्सप्लेन करायची गरज नाही. अजापासून उत्पत्ती हेत, दशेंद्रिय अतिसमर्थ, जन्मला राजा दशरथ, अतिविख्यात तिन्ही लोकी. आता इथेही त्यांनी म्हणजे
जसं आपण मागे बोलताना बघितलेलं, या सगळ्या कथा अ, जशा वर्णन केल्या आहेत तशाच झालेल्या आहेत. त्याबरोबर त्या कथेतनं एक गूढ अर्थही ईश्वराने दाखवून दिलेला आहे. मागे आपण भावासक्तीचा विचार करताना दामोदर लीलेबद्दल पाहिलेलं, किंवा गोपीगीतेच्या वेळी थोडस रासलीलेबद्दल हे पाहिलेलं, की त्यात ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या आध्यात्मिक प्रवासात ज्या जे पडाव येतात किंवा जे ज्या मार्गाने साधक पुढे जातो त्याची सगळं त्याच्यात वर्णन आलेलं आहे. तसं इथे आलेलं आहे की अज जो आहे, आता अज म्हणजे खरं इक्ष्वाकू कुळातला राजा, पूर्वीचा पूर्वज, जो रामांचा आहे, म्हणजे दशरथाचे वडील. तर अज म्हणजे जो ज्याला जन्म नाही तो, त्याला अज म्हणजे जो आत्मतत्व आहे ते मायेमुळे देहात आल्यासारखं वाटतं, आणि देहात आलं की त्याला 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे प्राप्त होतात. आणि तसा तो 10 ज्याचे ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय म्हणजे घोडे असा असलेला शरीर म्हणजे रूपी रथ, तो दशरथ असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो जीवात्मा आहे, दशरथ हा जीवात्मा आहे. आणि त्याला साक्षात्कार म्हणजे आत्मारामाचा साक्षात्कार होतो, असं हे रूपक आहे इथे. तर अजापासून उत्पत्ती हेत दशेंद्रिये अतिसमर्थ, जन्मला राजा दशरथ अतिविख्यात तिन्ही लोकी. मूळचे अजत्व लक्षोनी दृष्टी, अजन्मा राम जन्मेल पोटी, हे रामायणी मूळ गोष्टी, शास्त्र परिपाटी परमार्थ. मूळ जर आपलं अजत्व कायम लक्षात ठेवलं, चिंतन केलं, विचार का करायला पाहिजे. आता सगळे संत भक्ती मार्गाचा प्रचार करतात. नाथ महाराजांनी भक्ती मार्गाचाच प्रचार केला, महाराजांनी भक्ती मार्गाचाच प्रचार केला. पण ती भक्ती निर्माण होण्यासाठी आपण या बुधवारीच पाहिलं की ईश्वराचं तत्व कळण्यासाठी त्याचा अभ्यास, त्याचं ज्ञान झालं पाहिजे. तर तेच इथेही म्हटले की अजत्वाचं कायम स्मरण जर राहिलं, म्हणजे स्वरूपानुसंधान जर कायम राहिलं, तर आत्मानंद प्रकट होतो, आत्माराम प्रकट होतो. तसंच इकडे यांनी सांगितलेलं की मूळ अजाचे लक्षोनी दृष्टी, अजन्मा राम जन्मेल पोटी, हे रामायणाची मूळ गोष्टी, शास्त्र परिपाटी परमार्थ. ह्या दृष्टीने आपण जर रामायण पाहत गेलो तर प्रत्येक पात्राच्या वागड्या बोलण्याचा कोणत्या तरी आध्यात्मिक रेफरन्स येत जातो. आपण त्याच करता भावार्थ रामायणाला सुरुवात करायच्या आधी मोठ्या महाराजांचं आपण पद पाहिलं की भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता, हे पदही त्याच्याकरताच आहे की त्या दृष्टीने, म्हणजे एकाच वेळी ते झालेल्या कथेत त्या त्या पात्रांचे गुण ते घेण्याचे आणि टाकण्याचे दोष याचा अभ्यास करून गुण तेवढ्या संवर्धन करायचं, दोष तेवढे टाकायचे, हा अभ्यास झाला. त्या कथेची माधुरी आहे, ईश्वर कसा तिकडे जन्माला आला, कसा त्यांनी खेळलं, ठुमक चलत रामचंद्र, ते डोळ्यासमोर उभं राहिलं तर त्यांनी भाव पण भक्तिभावही वाढणार आहे. आणि त्यातलं गूढ तत्व लक्षात आलं की ते ज्ञानही होणार आहे. तर अशा तिन्ही दृष्टीने जर चरित्राचा अभ्यास झाला तर त्याचा खूप उपयोग आणि लाभ होणार आहे. रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समर्थ, ब्रह्मादिका चिंताभूत तिनी रामनाथ प्रार्थिला. आता ही कथेला सुरुवात झाली की सगळ्यांना रावणाने त्रास दिलेला आहे. सूरवर देवांना ताब्यात आहे, ग्रह ताब्यात आहेत. शनीला तर पायाखाली उपडा ठेवून पायच ठेवलेला आहे, कारण आपल्यावर दृष्टी पडू नये. त्यामुळे सगळे देव गेलेले आहेत भगवंताकडे.
आणि भगवंत ना प्रार्थना करतायत की तुम्ही याचा काहीतरी बंदोबस्त करा. तर तेव्हा भगवान म्हणतात की मी रघुनाथ म्हणून, राम म्हणून मी जन्म घेईन आणि या अवतारात म्हणजे आतापर्यंतचे जे मुख्य मुख्य जे अवतार, मुख्यपेक्षा आपण असं म्हणू प्रचलित जे अवतार आहेत तिथे लक्ष्मी अवतार घेऊन आलेली नाहीये. म्हणजे लक्ष्मी त्यांच्याबरोबर कायम आहेच. जसं कृष्णावतारातही गोपीगीतात सुरुवातीलाच आलंय ना, जयती देदिकम जन्मना व्रज. तर त्याच्यात इंदिरा, इंदिरा म्हणजे लक्ष्मी, तुम्ही इकडे आल्यामुळे इंदिरा ही इथे कायमस्वरूपी राहिलेली आहे असं गोपी म्हणतायत. म्हणजे भरभराट रूपाने तर लक्ष्मी आली आणि पुढे रुक्मिणी रूपानेही आली. तर रामावताराच्या आधी जर पाहिलं तर मत्स्यावतार आहे, कुर्मा अवतार आहे, वराह अवतार आहे, नारसिंह अवतार आहे. याच्यात लक्ष्मीचा वेगळा अवतार नाही. तर नारसिंह अवतारमध्ये नंतर मग शांत करायला लक्ष्मी आली असं आहे. पण असा जन्म घेऊन पूर्ण इतका वेळ राहणं हे रामावतार पहिल्यांदा झालेलं आहे. तर राम सांगतात की रमा पण म्हणजे पत्नी माझी लक्ष्मी, ती पण माझ्याबरोबर अवतार घेईल आणि तीच कलहाचं मुख्य कारण होईल आणि हिच्यामुळेच त्या निशाचराचा अंत होईल. आणि तुम्ही सगळेजण वानर वगैरे असे होऊन आमच्या मदतीला या. त्यामुळे देवांचे अंश म्हणून, देवांचे पुत्र म्हणून ही ते जन्माला आलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल नल नील हे विश्वकर्माचे पुत्र होते. त्याच्यानंतर सुग्रीव हा सूर्यपुत्र, वाली हा इंद्रपुत्र, असं सगळे अंशानी सगळेजण आले. तर रामराय सांगतायत तुम्ही वानर होऊन या, आम्ही दोघे अवतार घेऊन हे माझं वचन सत्य करू आणि देवाचं हे कार्य करण्याकरता आणि स्वधर्म वाढवण्याकरता, स्वधर्म वाढवया वाढी नामे मोक्षाची उभावया गुढी, सूर्यवंशा गाढी दशा आली. म्हणजे स्वधर्म वाढवण्यासाठी आणि राम नाम सर्वत्र करण्यासाठी. रामनाम हे राम जन्माच्या आधीही आहे. वाल्मिकींना आधीच रामनाम मिळालेले. मरा मरा जरी सांगितलं तरी ते राम राम होणार या दृष्टीनेच सांगितलेलं आहे. परशुरामांनाही राम हेच नाव आहे. त्यामुळे रामनाव हे चिरंतन आहे. पण मुख्य रामावतारामुळे त्या रामनामाची प्रसिद्धी जास्त झालेली आहे. तर तो एक नामस्मरणाचं महत्व जगाला दाखवून द्यायला आणि ते एक भक्ती मार्गाचं मोठं एक, कारण कसं आहे की मूळ जो प्रणव आहे, जे पहिलं नाव आहे तस्य वाचक प्रणवा, त्याचा अधिकार सगळ्यांना नाहीये. पण रामनाम असं आहे की त्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. आणि पुढेही रामनामाचं जेव्हा पुढे येईल, जेव्हा अहिल्याचा उद्धार झाला तेव्हा ती रामनामाचं महत्व वगैरे सांगते. तर तेव्हा एकनाथ महाराजांनी सांगितलेलंच आहे की बाकी सगळ्या गोष्टींना नियम आहेत पण ह्याला काहीच नियम नाहीत. तुम्ही सगळे अधिकारी आहेत, ह्याला काही नियम नाहीत, सतत तुम्ही स्मरण करू शकता असं. तर ते स्वधर्म वाढवायला आणि नामानी मोक्षाची गुढी उभारायला म्हणून मी सूर्यवंशाला येणार आहे. त्यामुळे सूर्यवंशी जो अजाचा मुलगा दशरथ आहे त्याच्या पोटीच मी येणार आहे. आता तुम्ही त्याचा वृत्तांत ऐका म्हणून सांगितलं. रामाचं मिनिंग सांगा ना, रामनामाचं. काय काय रामाचं मिनिंग सांगा ना, जसं कृष्ण म्हणजे सावळ आहे तसं. रामाचं कधी ऐकलं नाहीये. हा, आता रा म्हणजे अंधकरण, त्याचं हरण करणारा तो, म म्हणजे हरण करणारा तो राम असाही आहे. राम याचा अर्थ
आनंद असाही डायरेक्ट अर्थ आहे. तसंच रा याचा अर्थ तेज आहे. म्हणजे जर तुम्हाला माहिती असेल तर अ, इजिप्शियन भाषेत सुद्धा रा म्हणजे सूर्याला रा म्हटलेलं आहे. म्हणजे रा म्हणजे तेज, तर तेजोयुक्त असा, म्हणजे ज्ञानाच्या तेजानी सगळ्यांना पावन करणारा असा राम. असे राम शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. आणि सहस्रनाम तत्तुल्यम रामनामम वरानने म्हणून सांगितले. त्यांनी जर विचार केला तर असे हजारो अर्थ रामनामाचे निघतील. इतकं ते रामनाम अर्थपूर्ण आहे. कारण जो ओंकार आहे तेच रामनाम आहे. आणि त्या ओंकारापासून सर्व वेदांचे, उपनिषद, पुराण, तेच काय आत्ता आत बाहेर जे काही अक्षरं वापरली जातात, आपल्या भाषेतली, दुसऱ्या भाषेतली, सगळं जे ज्ञान आहे ते शब्दरूप आहे. ते शब्द त्या ओंकारापासून आलंय. त्याचा अर्थ त्या रामनामातनच हे सगळं आलेलं आहे. तर हा पण म्हणजे रामनामाचाच अर्थ सच्चिदानंद असाही होतो. कारण राम ह्याच्यातच आनंद स्वरूप दाखवलेलं गेलेलं आहे. तर तिथे जो प्रकाश रूप जो सांगितलंय तो ज्ञानाचा प्रकाश आहे. त्या दृष्टीने तो चिद स्वरूपही झाला. आनंद देणारा अशा अर्थाने तो आनंद स्वरूप ही झाला. असं रामनामाचे वेगवेगळे अर्थ आहेत. तर त्यास हा तर तो दशरथ, मग त्याला 3 राण्या होत्या आणि त्या प्रबुद्धी होत्या. म्हणजे सगळ्या ज्यांना विशेष अशी बुद्धी आहे अशा त्या 3 राण्या होत्या. आणि आता त्यांची नावं ऐका म्हणून सांगतायत नाथ महाराज. ज्येष्ठ कौसल्या ते सद्विद्या, सुमित्रा ते शुद्ध मेधा, कैकयी ते अविद्या, मंथरा कुविद्या तापास तीपासी. म्हणजे आपण बुद्धी या विषयावर बोलताना बुद्धीच्या स्टेजेस प्रमाणे तिची नावं बदलतात ते पाहिलेले. पहिली ती बुद्धी, मग मेधा, आणि मग प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे तिथे ज्ञान झालेलं आहे, अनुभव आलेला आहे. मेधा म्हणजे परोक्ष ज्ञानाला दर्शवते. आणि बुद्धी म्हणजे ईश्वराचं ज्ञान सोडून बाकी सगळं जे ज्ञान आहे, जगाचं ज्ञान, ते खरं अज्ञानच आहे. म्हणजे ते अविद्याच आहे. तर ती अविद्या म्हणजे ती कैकई झाली. म्हणजे बुद्धिवान ती आहे. कैकई बुद्धिवान आहे, सुमित्रा मेधावान आहे, आणि कौसल्या ही प्रज्ञावान आहे. म्हणजे नावाच्या दृष्टीने तर हे सांगितलेलं आहे. आणि अविद्या जरी असली तरी पण ती म्हणजे व्यवहारातली जी विद्या आहे तर ती स्वतःपुरता विचार करणारी असू शकते. पण त्याच्यापेक्षाही कुविद्या म्हणजे मंथरा, म्हणजे ती राक्षसी प्रवृत्ती आहे. दुसऱ्याला त्रास देण्याची प्रवृत्ती, तीच ती मंथर आहे. आणि मग पुढे सांगतायत, उदरा येईल आदिमूर्ती, त्याआधी नवती संतती, अपुत्रपणे नृपती पुत्राती उद्यत. इथे नवती संतती म्हणजे पुरुष संतती नव्हती असं म्हणायला लागेल. कारण आधी रामांच्याही आधी त्यांना दशरथ आणि कौशल्येला शांता नावाची मुलगी झालेली, आणि दशरथाच्या मित्र जो निपुत्रिक होता त्यांना ती दिलेली. म्हणजे त्यांच्या मनाचा मोठेपणा असा की यांना पुत्र नाही, एकच मुलगी आहे, तरीही त्यांनी ती त्यांच्या मित्राला मुलगी नाही म्हणून दिलेली. त्याचा उल्लेख पुढे येईल या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या निमित्ताने. तर तेव्हा आपण पाहू. आता किती वाजले? हा, अजून आहेत 15 मिनिटं. तर मूल नसल्यामुळे राजाला सुख नाही. काही सिंहासन राजभवन एवढं मोठं असलं तरी सुख नाही. मान सन्मान कशानेही त्याला सुख मिळत नाही. आता इथे हा पुत्रमोह जो आहे
तो पुत्रमोह आपल्याला असं वाटेल की एवढा कसा पुत्रमोह येईल की देवाचा हे, पण तो पुत्रमोह म्हणजे तो त्या भक्तीतून आलेला आहे. पूर्वजन्मी जी इच्छा त्या दशरथाने केलेली आहे, तर त्याप्रमाणे ती इच्छा पुत्र ईश्वर पुत्र व्हावा या इच्छेतला ईश्वर हा भाग मायेमुळे झाकला गेला आणि म्हणून नुसती पुत्र व्हावा ही इच्छा मोठ्या प्रमाणात त्याची दिसते. तर खरा तो विरक्तच आहे. त्याला कशात दशरथ म्हणजे त्याला कसलाच खरं तर मोह नाही, पण लीले करता, तो जन्म होण्याकरता तो पुत्रमोह. यशोदेचं पण हे सांगतात, जे तिला ते पुत्र व्हावा ही भयंकर इच्छा आहे, आपल्याला मूल असावं ही इच्छा आहे. तर तो भक्तीचाच प्रकट न झालेलाच भाव तो आधीपासून आलेला असा तो त्याचा आहे. नाहीतर तो त्यांनी म्हटल्याप्रमाणे राजा पोटातून भोगी विरक्त, म्हणजे वरून भोगी दिसला तरी आतून तो विरक्त आहे. आणि त्यामुळेच त्याला पोटी रघुनाथ जो येणार, कारण जो विषयासक्त असतो त्याच्या जवळपासही भगवंत येत नाहीत. मग इथे त्याचा मुलगा म्हणून कसे येतील, त्यामुळे तो खरा तर तो विरक्त आहे हे सांगितलं. मग पुढे त्याची स्तुती केली आहे की, म्हणजे जसा आंधळा हा कोणाला पाहू शकत नाही, तसं विषयी माणसाला भगवंत मिळू शकत नाही, पण यांना मिळाला म्हणजे तो विषयी नाही हे सिद्ध झालं वगैरे सांगितलेलं आहे. आणि मग नंतर ते दशरथ राजा मग एकदा शिकारीला निघालेला असतो. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे सगळी, की शिकारीला निघालेला जाताना बऱ्याच वेळ काही त्याला शिकार मिळत नाही आणि त्याचं जे सैन्य किंवा बरोबर जी लोक नेलेली असतात त्याची आणि त्याची चुकामुक होते. आणि बराच वेळ इकडे तिकडे फिरल्यावर त्या श्रावण बाळाच्या घागरीचा बुडबुड आवाज येतो आणि त्याला ते असं वाटतं की काही पशु आहे, आणि म्हणून तिथे तो ध्वनीचा वेध करणारा बाण मारतो आणि ते त्या श्रवण बाळाला तो लागतो. तर इथे ते पण आहे की जरी कितीही सात्विक माणूस असला तरी या संसारातच जेव्हा जास्त वेळ राहतो तेव्हा आपण सत्कर्म करतोय असं वाटून दुष्कर्म घडू शकतं, हे दाखवण्याकरता ही श्रावण बाळाची कथा आहे. आणि काय होतं, आपण केलेल्या दुष्कर्मालाहीच माणूस रॅशनलाइज करायला लागतो आणि मग कधी आपली बुद्धी वळून आपण दुष्कर्माकडे जातो कळत नाही. म्हणजे काय, आजकाल तर काय लाच घ्यावीच लागते, किंवा ही जी रॅशनलायझेशन आहे ना, ठीक आहे मला तर आता बॉसमुळे लाच घेणं टाळता येत नाही, पण मी ते लोकांच्या भल्याकरता वापरीन. कोणी सांगितलंय असं करायला? त्याचं लागायचं ते पाप लागणारच. एक तर ते पाप लागणार आणि मी लोकांचं भलं करतोय हा खोटा अहंकार पण आला. तर त्यामुळे इतका तो विरागी दशरथ आहे, पण या संसारात फसल्यामुळे संसाराची रीतच अशी आहे की त्याच्यात चूक केल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवंताला जे प्रल्हादजींनी सांगितलेले कौमार्यात आचरित प्राज्ञ, लहानपणापासूनच त्याला धरून ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर कितीही सज्जन असला, बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो, एखाद्याचा ईश्वरावर विश्वास नसेल पण तो सगळ्यांशी चांगला वागणारा, लोकांना मदत करणार असेल तर तर त्याचं पूर्वसुकृत चांगलं असेल आणि खरंच तर तो लोकांना मदत करणार असेल तर कुठे ना कुठेतरी काही प्रसंगाने त्याचा ईश्वरावर विश्वास बसून त्याचा उद्धार होतो. आणि तसं नाही झालं तर त्याचं ते सज्जनत्व आहे, ते पूर्वकर्म चांगलं त्याचं असेल तोपर्यंत राहतं आणि नंतर काहीतरी चूक होऊन तो
खाली पडतो. अजामिळाची ही कथा आहे ना, पूर्वकथा अशीच आहे. सज्जन होता आणि एक दृश्य पाहून तो खाली पडला, पण ईश्वराच्या कृपेने पूर्व संचितांनी त्याचा उद्धारही झालेला आहे. तर त्याच्याकरता ही कथा एक आपल्याला शिक्षण म्हणून आहे. तर तर तिकडे जाताना चुकून त्या आवाजाने तो श्रावणाला बाण लागतो आणि श्रावण त्यांना म्हणतो की माझ्या आई वडिलांना तहान लागलेली आहे, की त्यांना अ, अ, तुम्ही ते पाणी द्या. आणि मग तिकडे जातो आणि त्यांना अ, अ, तो शाप मिळतो. पण याच्या आधी इथे एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे, ती सांगणं आवश्यक आहे, की जेव्हा तो दशरथ बाण मारतो, तर बाण मारताना सुद्धा तो मुळात रामभक्त म्हणजे विष्णू भक्त असल्यामुळे तो बाण जेव्हा श्रावणाला लागतो तेव्हा श्रावण असा म्हणतो की हा कोणत्या भाग्यवना कोणा सभाग्याचा बाण, म्हणजे घाव लागता संपूर्ण काय बोलला श्रावण, कोणा सभाग्याचा बाण रामस्मरणेसी आला. म्हणजे रामस्मरणात करताना कोणाचा बाण आला, म्हणजे ज्याचं तो म्हणजे जळ पिताना रामस्मरण करत असतो आणि तेव्हाच तो बाण लागला, त्याच्याबरोबर त्या बाणानी रामस्मरण झालं, म्हणजे तो बाण सोडणाराही कोणतरी रामाचा भक्त आहे हे त्याला कळतंय. आणि तो वर म्हणतो की श्रावणासी बाण लागता नाठवेची माता पिता नाठवेची देह ममता रामस्मरता देहत्यागी, की त्या बाण लागल्यामुळे त्याला रामाचं स्मरण इतकं झालेलं आहे. आणि तेव्हा आपण बाकी वेळी कथेत ऐकतो किंवा सिरियल मध्ये पाहतो की मग तो कळवळतो माझ्या आई वडिलांकडे कोण बघेल वगैरे, तर ते काही नाही. ते सगळं विसरतो आणि रामस्मरण करत तो देहत्याग करतो. अंतरी श्री रामस्मरण परमभाग्य हे कल्याण बाण नव्हे तो ब्रह्मपूर्ण स्मरणेसे प्राण त्यागेला, असा त्यांनी रा स्मरण करत प्राण त्यागला. आणि इथे दशरथाला ते राम नाम ऐकू येतं. तो म्हणतो कोणाच्या साधूचं हे वचन आहे, माझ्या पापाचं निर्दाळन, म्हणजे मी आता कोणाची तरी हत्या केली त्याचंही निर्दाळन या रामनामाने झालं. आणि त्यावेळी रामनाम ऐकल्यामुळे ती हत्या होतानाच रामनाम ऐकल्यामुळे त्या हत्येचंही पातक त्याला लागलं नाही. रामन नाम स्वये ऐकता रायासी न बाधे ब्रह्महत्या रामस्मरणे देह त्यागता नित्यमुक्तता श्रावणासी. म्हणजे त्या ब्रह्महत्येचं पातकही राजाला लागलं नाही, कारण ब्रह्महत्येचं पातक लागलं असतं तर त्याच्या पोटी परब्रह्म कसं जन्माला आलं असतं. आणि हे विधीनीच व्हायचं होतं, त्यामुळे ईश्वरानेच ते घडवून आणलेलं होतं. त्यामुळे दशरथाला नकळत झालेल्यामुळे पण तो दोष लागला नाही. आणि जो काही दोष लागला तो शापामुळे आणि ते दुःख भोगल्यामुळे रामाच्या वियोगाचं तो नंतर दूर झालेला आहे. मला वाटतंय किती वाजले, हा हे 6 मिनिट आहे. पुढे सांगतायत रामनामे नित्य निर्धुत एक मुक्त एक पापातीत ब्रह्महत्येशी दशरथ अति आलिप्त रामनामे. हे सांगितलं आपण की ब्रह्महत्येपासून तो अलिप्तच राहिला, म्हणजे त्याला ती लागूच शकली नाही ब्रह्महत्या, कारण हत्या होताना राम त्यांनी ऐकलेलं आहे आणि याचंही आतून भक्तच आहे हा दशरथ. आणि म्हणूनच त्यांनी मुलाचं नाव रामच ठेवलेलं आहे ना, कारण ते राम नामाचं स्मरण त्या दशरथाचंही चालूच आहे कायम.
दशरथ जवळ येऊनी पाहे तव श्रावण बाणे विंदिला आहे त्याच्या पितरे पुत्रमोहे राजा लवला आहे शापिला. मग तो राजाला शाप दिला की आम्हाला जसं पुत्राचं दुःख दिसेल तू दिलंस तसं तुलाही पुत्रशोकाने तू मरशील. आणि ते ऐकल्यावर राजाला हर्ष झाला. इथे म्हणतात की शापे रायासी परम हरिक मी पुत्रमुख देखीन, की पुत्रशोक व्हायला पहिल्यांदा पुत्र तर व्हायला पाहिजे ना, त्यामुळे तिथे तो त्यांना आनंद वाटलेला आहे. ब्राह्मण शाप नवे वृथा मी पुत्र पावेन सर्वथा परम आल्हाद दशरथा आनंद चित्ता ओसंडे. म्हणजे तो रामा राम येणार याची पूर्वसूचनेसारखा, म्हणजे तिथे शापानी झालेलं दुःख बिख्ख बाजूलाच त्या राम येण्याच्या पूर्वसूचनेनेच त्यांना तो आनंद उमळून यायला लागला. शाप नव्हे हा परमामृत उल्हासे रायाचे चित्त पोटी प्रकटेल रघुनाथ शाप दशरथा सुखरूप. पुत्र झाले इत्यंभूत ऐसा मानिला निश्चितार्थ हृदय संचारला रघुनाथ उद्वेग रहित या लागी. हे मग झालं. तिघेही म्हणजे श्रवणबाळ त्याचे आई वडील त्या तिघांनी प्राण सोडला. त्यांचं सगळं दहन आणि उत्तरविधी सगळे दशरथांनी केले. आणि तो परत हे आला. तर तिथे एक कथा यांनी सांगितलेली आहे. एक जळचर आणि पक्षी असे होते. आणि म्हणजे जळचर पक्ष्यांचं एक जोडी होती युग्म, आणि त्यांचं एका माशाशी मित्रत्व होतं. आणि त्यांना तिघांनाही एकत्र मरण आलं. आणि तेच इथे ती पक्ष्यांची जोडी म्हणजे श्रवणाचे माता पिता, आणि तो मासा म्हणजे श्रावण, असा त्यांना जन्म आलेला होता. आणि त्या आधीच्या जन्मात हे वाचूयाच आपण, कारण ह्या भाग सगळीकडे येत नाही हा एवढा. जलचर पक्षी यांचे युग्म त्यासी एका मीनासी मित्रत्व परम त्या समकाळे मरण धर्म झाला तो जन्म मागील. आटता देखोनी सरोवरा. ते सरोवर जेव्हा आटायला लागलं तेव्हा त्या तो जो मासा होता त्याला घेऊन हे दोघे पक्षी दुसरीकडे जायला निघाले. कारण माशा ते पाण्या वाचून हे तिघेही, हे पक्षीही जलचर आणि तो मासा, तर त्याला घेऊन ते उडत उडत चालले. आणि ते जाताना तो तेथोनी उसळे बेलूकांड त्यामत्सा ते लागता चंड पहिला दुखंड धरणी पडिला दुखंड धरणी आहे. तो तिथे मध्ये पडला आणि तो मेला. आणि त्यांनी ह्या दोघांनाही दुःख होऊन हेही मेले. आणि त्याच ऋणानुबंधाने या तिघांना नरदेह, कारण इतकं प्रेम आणि इतकं दुसऱ्यांच्यासाठी करणं हे नरदेहात असतात, त्यामुळे त्या सद्वासनेमुळे त्यांना नरदेह प्राप्त झाला. असे हे तिघे होते म्हणून सांगितले. मग नंतर राजा रामनामाने दोषातीत जरी झाला तरी लोकप्रवृत्ती शास्त्रार्थ, म्हणजे शास्त्राचं महत्व राखायला, लोकसंग्रहही करायला म्हणून त्यांनी शिवाय एक अश्वमेध केला की या पापाचा नाश व्हावा म्हणून. आणि वसिष्ठांच्या देखरेखीखाली त्यांनी तो अश्वमेध यज्ञ केला. आणि त्यांनी राजा पुन्हा, म्हणजे ती शुद्धी शास्त्राप्रमाणेही त्यांनी झाले. आणि मग नंतर त्यांनी तो यज्ञ सगळा पूर्ण केलेला आहे. आणि मग